नमस्कार मंडळी, आज आपण अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत अर्धा किलो खव्याचे गुलाबजामुन. ना जास्त साहित्य ना अवघड पद्धत, फक्त काही सोप्या स्टेप्स फॉलो करा आणि तयार होतील रसाळ, मऊसर आणि एकदम स्वादिष्ट असे गुलाबजामुन. सर्वात आधी आपण इथे अर्धा किलो ताजा खवा घेतलेला आहे. ह्या खवा आपल्याला एका ताटामध्ये किंवा परातीत काढून घ्यायचा आहे आणि ह्याला असं हाताने छान मोकळं करून घ्यायचं आहे आणि मळायला सुरुवात करायची आहे. खवा जितका चांगला मळला जाईल तितके गुलाबजाम मऊसर आणि छान होतील. आपला खवा जेवढा ताजा असेल ना तेवढाच आपल्या गुलाबजामुला चवसुद्धा छान येते. आता या खव्यामध्ये आपण 1 वाटी मैदा घालणार आहोत, पण एकदम आपल्याला सगळा मैदा घालायचा नाही आहे. थोडा थोडा मैदा घ्या आणि खव्यामध्ये नीट मिसळत राहा. असं केल्याने काय होतं, खवा आणि मैदा व्यवस्थित असे एकजीव होतात. हळूहळू संपूर्ण 1 वाटी खव्यामध्ये आपल्याला मैदा मिसळून घ्यायचा आहे. हाताच्या उभ्यामुळे खवा असा मऊसर होतो आणि मैद्याबरोबर छान बांधला जातो. सगळं मिश्रण गुळगुळीत झालं की आपल्या गुलाबजामसाठी एकदम परफेक्ट पीठ तयार आहे असं समजायचं. आता ह्या पिठाला आपण साईडला ठेवून देणार आहोत आणि आपल्याला लागणारी गुलाबजामसाठी जी लागणारी चाचणी आहे ती आपण बनवायला घेणार आहोत. एका खोलगट पातेल्यात 2 कप साखर आणि 2 कप पाणी घ्या. वजनी प्रमाणात म्हणाल तर हे अर्धा किलो साखर आहे अर्धा किलो खव्यासाठी. हे मिश्रण गॅसवर मध्यम आचेवर उकळायला ठेवायचं आहे. साखर वितळायला लागली की चमच्याने हलक्या हाताने आपल्याला हलवत राहायचं आहे. साखर पूर्णपणे विरघळली की मिश्रण पारदर्शक दिसायला लागतं. उकळताना जर वरफेस जमा झाला जास्तीचा तर तो चमच्याने बाजूला काढून टाका. यामुळे आपली चाचणी स्वच्छ होईल. पाक साधारण 5 ते 7 मिनिटं उकळवा. आपल्याला एकतारी पाक बनवायची गरज नाही, फक्त थोडासा चिकट झाला की पुरेसा आहे. आता शेवटी 1 चमचा वेलदोडा पावडर टाका. त्याने पाकाला अप्रतिम सुगंध आणि चव येईल. गॅस बंद करा आणि चाचणी हलकी गरम राहू द्या. आता आपण गुलाबजामचे गोळे बनवायला सुरुवात करूया. तयार केलेल्या खवा आणि मैद्याच्या पिठाचे लहान लहान गोळे करा. प्रत्येक गोळा छान गुळगुळीत आणि एकसारखा असायला हवा. लक्षात ठेवा, गोळ्यांवर कुठेही क्रॅक पडायला नकोत. जर गोळा फुटत असेल तर पीठ अजून थोडं मळून घ्या. सगळे गोळे तयार करून एका प्लेटमध्ये घ्या. आता आपण हे गोळे सगळे मंद आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत. तळण्यासाठी तुम्ही तूप किंवा तेल काहीही वापरू शकता. ते पूर्णपणे ऑप्शनल आहे. आता आपण ह्याला व्यवस्थित तळून सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत. तळून झालेले गुलाबजाम लगेच गरमागरम चासणीमध्ये टाका. चासणी खूप गरमही नको आणि खूप थंडही नको. हलकी गरम असली तर गोळे आपले व्यवस्थित भिजले जातात. गुलाबजाम पाकात टाकल्यानंतर किमान 30 मिनिटं तसेच ठेवून द्या. या वेळेत ते आतून मऊसूर आणि रसाळ होतात. हळूहळू गुलाबजाम फुगायला लागतात आणि चाचणी शोषून घेतात. आणि बघा, आपल्या घरच्या घरी बनवलेले गुलाबजाम तयार झाले आहेत. एकदम मऊसूर, रसाळ आणि गोडसर हे गुलाबजाम तुम्ही सणासुदीला, पाहुण्यांसाठी किंवा कधीही खास प्रसंगी बनवू शकता. नक्की करून बघा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.